नमस्कार. पहिल्या भागामध्ये आपण कराची व्याप्ती, कराचा अर्थ आणि जुन्या कर प्रणालीमध्ये येणाऱ्या अडचणी याबाबत आपण चर्चा केली. या भागामध्ये आपण वस्तू व सेवा कर कायदा 2017 याबद्दल इतिहास आपण बघणार आहोत. यामध्ये मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की करावर कर हा विक्री कर कायद्यामुळे हे होत होता. करावर कर हा ग्राहकाला भरावा लागायचा, परंतु त्यानंतर केंद्र सरकारने आणि विविध राज्यांनी आणखीन एक कर की ज्यामध्ये करावर कर पडू नये याची काळजी घेतली आणि तो म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, मूल्यवर्धित कर. यामध्ये करावर कर हा पडत नव्हता. मग आता ज्या वेळेला विक्री कर हा सुरुवातीच्या काळामध्ये आकारला जायचा, मग त्यानंतर त्यावर काय उपाययोजना कराव्या यावर चर्चा करण्यासाठी, अप्रत्यक्ष करामध्ये सुधारणा करण्यासाठी 1979 मध्ये लक्ष्मीकांत झा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली गेली. मूल्य वाढावा किंवा मूल्यवर्धन कराची प्रणाली, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, त्यातून ही कल्पना पुढे आली आणि सुरुवातीला फक्त वस्तू निर्माण उद्योगालाच लागू केली, म्हणून तिला वस्तू निर्माण मूल्यवर्धित कर किंवा वस्तू निर्माण मूल्य वाढावा कर असं म्हटलं गेलं. मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. लक्ष्मीकांत झा समितीच्या संपूर्ण शिफारशी ज्या आहेत त्या स्वीकारल्या गेल्या नाही. त्यावर बरीच चर्चा झाली, त्यातल्या काही शिफारशी निश्चित स्वीकारल्या गेल्या आणि नंतर 1984 ला विश्वनाथ प्रताप सिंह अर्थमंत्री असताना लागू केली गेली. यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या, त्या दुरुस्त्या करून नवीन कर 2004 ला मान्य केला गेला. तो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, वस्तू निर्माण मूल्यवर्धित कर. मग यातल्या त्रुटी दूर केल्या तर 2004 ला हा मान्य केला आणि 2005 पासून हा लागू केला गेला. आता हा कर कसा विक्री कर पेक्षा वेगळा आहे ते बघूया. मित्रांनो, विक्री करामध्ये आपण बघितलं होतं उदाहरण बघताना की 10 रुपयाची वस्तू असेल तर विक्री करामध्ये ती उपभोक्त्यापर्यंत येण्यापर्यंत 16 रुपयाला एक अंदाजे पडत होती, ज्यामध्ये उत्पादकाने 10 रुपयाला वस्तू बनवली, त्याचा सर्व खर्च, उत्पादनाचा खर्च हा 10 रुपये असेल, त्याचा नफा त्यांनी 1 रुपया ॲड केला, प्लस 1 रुपया त्यांनी कर जो सरकारने आकारलाय विक्री कर तो ॲड केला. असे 12 रुपयाला त्यांनी वस्तू डीलरला विकली. 12 रुपयामध्ये वस्तू मिळाली तर डीलरने काय केलं, त्याचा 1 रुपया नफा 1 रुपया कर, अशी ती वस्तू 14 रुपयाला किरकोळ व्यापाऱ्याला विकली. किरकोळ व्यापाऱ्याने काय केलं, 1 रुपया नफा 1 रुपया कर, अशी 16 रुपयाला ती ग्राहकाला विकली. हे आपण विक्री कराच्या उदाहरणामध्ये बघितलं. अशामध्ये विक्री करामध्ये जो विक्री कर आहे हा विक्री कर 10 रुपयावर पहिले आकारला गेला, पुन्हा नंतर ज्यावेळेला तो डीलरने वस्तू घेतली पुन्हा 12 रुपयावर. म्हणजे इथं काय झालं, करावर कर पडायला लागला, कारण ऑलरेडी त्यांनी 10 रुपयावर कर सरकारला भरलेला होता, परंतु सरकारने काय केलं की 12 रुपयावर पुन्हा कर घेतला, पुन्हा तिने किरकोळ व्यापाऱ्याला दिली की पुन्हा 14 रुपयावर कर आकारला गेला. म्हणजे या ठिकाणी करावर कर ही प्रणाली होती. मग नवीन कायदा जो 2005 पासून अंमलात आला, 2004 ला लागू झाला, मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, म्हणजे वस्तू निर्माण मूल्यवर्धित कर. या करामध्ये मात्र फक्त वाढीव मूल्यावरच टॅक्स लावला जायचा. आता वाढीव मूल्यावरच टॅक्स लावला जायचा म्हणजे काय, तेच उदाहरण आपण पुन्हा बघूया. जसं आपण बघितलं की 10 रुपयाची वस्तू आहे, त्यानंतर उत्पादकाने 10 रुपये त्याच्यावर खर्च केलाय, त्यानंतर त्याला टॅक्स 1 रुपया पडला, 1 रुपया नफा ॲड केला. त्याच्यानंतर डीलरने काय केलं, घाऊक व्यापाऱ्याने काय केलं, त्याचा खर्च 1 रुपया ॲड केला, त्याचा
नफा त्यामध्ये आणि टॅक्स 1 रुपया असं ऍड केलं. परंतु मित्रांनो इथं काय होतं की मूल्यवर्धित कर आहे म्हणून जी किंमत वाढली 10 रुपये त्याने टॅक्स भरलेला आहे त्यामुळे त्याला त्या किमतीवर टॅक्स लागणार नाही. त्याला टॅक्स लागेल फक्त 1 रुपयावर. आणि मूल्यवर्धित करामध्ये दुसरी एक फॅसिलिटी की मूल्यवर्धित करामध्ये वाढीव दरावर कर लागत असल्यामुळं निश्चित कराचं प्रमाण हे कमी झालं. मग आता याला जो कर लागणार होता हा कर लागणार होता फक्त 30 पैसे. नंतर ती वस्तू त्यांनी घाऊक व्यापाराला विकली, ती वस्तू पडली 14 रुपये 30 पैसा. बरोबर. पुन्हा त्यांनी त्याची होणारा खर्च 2 रुपये ऍड केला असेल तर त्याला पडणारा कर हा 2 रुपयावरच असेल आणि तो असेल पुन्हा 30 पैसे. म्हणजे जी वस्तू जवळपास 16 रुपयाला इकडं ग्राहकाला मिळत होती ती वस्तू जवळपास 13.5 ते 14 रुपयाला ही ग्राहकाला मिळायला लागली. आणि जो वाढीव जवळपास 1.5 रुपया हा करावर कर आकारला जात होता तो यामध्ये टाळला गेला. मग आता हे असताना सुद्धा नवीन कायद्याची गरज का होती? आता विक्री करात बदल करून नवीन कर लावण्यास जवळपास मित्रांनो 20 ते 25 वर्ष आपल्याला लागली. मग आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर आपल्याला हे कर प्रणाली मूल्यवर्धित कर प्रणाली जर चांगली होती तर वस्तू व सेवा करायची आवश्यकता काय असा विचार मनामध्ये येतो, निश्चित येतो. पण ज्या वेळेला आपण बघितलं असेल तर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स जो आहे हा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स केंद्रामध्ये वेगळा होता. केंद्राचे दर वेगळे, केंद्र वेगळ्या स्वरूपात आकारायचा, प्रत्येक राज्यामध्ये वेगळा. म्हणजे तुम्ही जर एखादी वस्तू महाराष्ट्रामध्ये खरेदी विक्री केली तर त्याला लागू होणारा कराचा दर हा वेगळा असायचा. आणि तीच वस्तू जर तुम्ही आंध्रामध्ये घेतली, गुजरातमध्ये घेतली तर त्या ठिकाणी मात्र कराचा दर हा वेगळा असायचा. आणि कराचा दर वेगळा असल्यामुळे निश्चितच आपण जे पहिल्या भागामध्ये बघितलं होतं की वस्तूची किंमत ठरवण्यामध्ये कर सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे वस्तूच्या किमती निश्चित या वेगवेगळ्या होत्या. म्हणजे एखाद्या उत्पादकाने ती वस्तू महाराष्ट्रात बनवली, तीच वस्तू आंध्रात बनवली, तीच वस्तू गुजरातमध्ये बनवली तर त्या तिन्ही वस्तू एकसारख्या असून सुद्धा टॅक्सेसचे प्रमाण म्हणजे दर हा वेगवेगळा असल्यामुळे वस्तूच्या किमती ह्या वेगवेगळ्या असायच्या. पुन्हा त्या व्यापाऱ्याला राज्याचे कर वेगळे भरावे लागायचे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे केंद्र सरकारचे कर वेगळे भरावे लागायचे. आणि त्यासाठी प्रत्येक करासाठी रजिस्ट्रेशन वेगळं, प्रत्येक करासाठी डॉक्युमेंटेशन वेगळं, प्रत्येक करासाठी त्याला वेगवेगळ्या अकाउंटचे बुक ठेवावे लागायचे. आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये निश्चित त्याचा जो व्यापार आहे त्या व्यापाऱ्याकडे थोडंसं दुर्लक्ष त्याच्याकडून व्हायचं किंवा त्याच्यामध्ये मध्ये विचार यायचा की एवढे कुठाने करेपर्यंत मी जर करच नाही भरला तर मी जर त्या वस्तू ऑन रेकॉर्डच नाही दाखवल्या तर मी त्याची पावतीच कोणाला दिली नाही तर निश्चित मला कर बसणार नाही. आणि मग त्याचं कर चुकवेगिरीकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये कल असायचा. या सगळ्या गोष्टींचा सरासर विचार करून आपल्या देशामध्ये एकच कर प्रणाली असावी, एक देश एक कर असावा, ग्राहकांना योग्य किमतीत वस्तू मिळावी, योग्य वस्तू मिळावी, या दृष्टिकोनातून वस्तू व सेवा कर या या कराचा विचार हा केला गेला. आणि सर्वप्रथम एम्पॉवर्ड कमिटीने 10 नोव्हेंबर 2009 रोजी वस्तू व सेवा कर बाबतीत प्रथम चर्चा मसुदा फर्स्ट डिस्कशन पेपर जाहीर केला. वस्तू व सेवा कर हा प्रत्येक विक्री अथवा सेवा देताना लावला जाईल. सर्व प्रकारच्या वस्तू व सेवावर लावला जाईल किंवा काही वस्तू व सेवा यातून सूट मिळेल. हा एक प्रकारे केंद्रीय स्तरावरील मूल्यवर्धित कर असेल. आता याचं स्वरूप कसं असेल किंवा कसं आहे यावरती आपण थोडक्यामध्ये चर्चा करूया. जीएसटी मध्ये 2 प्रकारचे कर असतील. या 2 प्रकारच्या करामध्ये पहिला केंद्रीय वस्तू व सेवा कर आणि दुसरा राज्य वस्तू व सेवा कर हा दुहेरी पद्धतीने लागू करण्यात येईल. केंद्र आणि राज्य सरकार वस्तू व सेवा कर लावण्याचा समांतर अधिकार असेल. केंद्रीय वस्तू व सेवा कर
केंद्रीय वस्तू व सेवा करासाठी एक स्वतंत्र कायदा आणि राज्यात वेगवेगळे कायदे तयार केले गेले. या कायद्यातील आधारभूत तरतुदी ज्या आहेत त्यामध्ये उदाहरणार्थ कर बसविणे, करपात्र स्त्रोत, करपात्र व्यक्ती, व्हॅल्युएशन, वर्गीकरण, त्यानंतर मेन म्हणजे पुरवठ्याचं ठिकाण आणि पुरवठा. कारण हा डेस्टिनेशन टॅक्स आहे, हा जागेवर फार मोठ्या म्हणजे अवलंबून आहे की कुठं उत्पादन होते, कुठं वस्तूची विक्री होते किंवा कुठं वस्तूचा पुरवठा केला जातो, त्यानुसार हा कर लावला जातो. दुसरं याचा बेस असा आहे की हा मूल्यवर्धित जीएसटी, वस्तू व सेवा कर भरण्यास पात्र व्यक्ती, उत्पादक, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर आणि रिटेलर्स जे आहेत हे करपात्र मालाची विक्री आणि सर्व्हिसेस जे आहे, सेवा जे आहे त्यावर जीएसटी भरावा लागतो. खरेदीवर भरलेल्या जीएसटीवर वजावट मिळेल ही एक नवीन पद्धती थोडक्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट यामध्ये लागू केलं गेलं की ज्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिटचं निश्चितच बेनिफिट या पुढच्या म्हणजे उत्पादकाने कडून वस्तू घेतली असेल तर त्यांनी जो भरलेला टॅक्स आहे त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट हे घाऊक व्यापाऱ्याला मिळेल. घाऊक व्यापाऱ्याने भरलेल्या कराचं इनपुट टॅक्स क्रेडिट हे किरकोळ व्यापाऱ्याला मिळेल आणि याचा फायदा निश्चित ग्राहकाला होईल. आता जीएसटी जी आहे ही केंद्रीय वस्तू व सेवा करासाठी एक टेंटेटिव्हली जी अमाऊंट आहे ती अमाऊंट फिक्स केली गेली आणि यासाठी जीएसटी काउन्सिल ही स्थापन केली. या जीएसटी काउन्सिलमध्ये केंद्रीय वित्त मंत्री त्याचप्रमाणे इतर अनेक मेंबर्स ज्यामध्ये राज्याचे प्रतिनिधी, राज्याचे वित्त मंत्री हे त्यामध्ये असतात आणि हे सर्वजण मिळून त्या कराचा दर हा ठरवला जातो आणि हा दर ठरवताना सर्व बाबींचा यामध्ये विचार केला जातो. मग आता जीएसटी लागू होण्याच्या आधी आपल्याकडं कोणकोणते कायदे होते? आपल्याकडे अनेक कर होते, अनेक टॅक्सेस होते की ज्या टॅक्सेसच्या बर्डनमुळं, ज्या कराच्या बर्डनमुळं अनेक नवीन व्यावसायिक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तयार होत नव्हते. अनेक लोकांची मानसिकता यामध्ये नव्हती. अनेक बाहेरच्या देशाचे उद्योजक ज्यांना आपला उद्योग हा भारतामध्ये सुरू करायची इच्छा होती ते सुरू करू शकत नव्हते कारण कराचं प्रमाण, कराचे दर आणि कराचे प्रकार हे खूप होते, अनेक कर होते. मग आता कोणकोणते कर होते त्याच्या थोडक्यामध्ये आढावा घेऊया. आपल्याकडं सेंट्रल गव्हर्नमेंटचे म्हणजे आपण जसं म्हटलं की आपल्या घटनेने त्रिस्तरीय रचना केलेली आहे. त्यामधला पहिला घटक जो आहे तो केंद्रीय वस्तू व सेवा करात जे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये येणारे कर जे होते ते होते सेंट्रल एक्साइज ड्युटी, ऍडिशनल एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, सरचार्जेस, सेस, ऍडिशनल ड्युटी ऑफ कस्टम, बेटिंग अँड गॅम्बलिंग टॅक्स, सेंट्रल व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, असे अनेक प्रकारचे सेंट्रल गव्हर्नमेंट कर आकारायचे. मग राज्य कोणकोणते कर आकारायचे हे बघूया. यामध्ये एमवॅट, मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, महाराष्ट्र व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, मनोरंजन कर, लक्झरी टॅक्स, लॉटरी, बेटिंग अँड गॅम्बलिंग टॅक्स, सरचार्जेस, त्यानंतर ऑक्ट्राय म्हणजे जकात किंवा एंट्री टॅक्स आणि खरेदीवरील कर. म्हणजे आपण जर एक टेंटेटिव्ह बघितलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे 7 ते 8 टॅक्सेस, राज्याचे 7 ते 8 टॅक्सेस म्हणजे एकूण 15 ते 16 टॅक्सेस हे उद्योजकाला भरावे लागत होते. आता जीएसटी लागू होण्याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्सेस जर असतील तर या प्रत्येकाचं डॉक्युमेंटेशन, जसं मी आधी म्हणलं या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये रजिस्ट्रेशन, या प्रत्येकाचं टॅक्स रिटर्न, या प्रत्येकाचं त्या त्या वेळेमध्ये त्यांनी ठरवून दिलेल्या जर तुम्ही रिटर्न भरलं नाही तर त्याची पेनॉल्टी भरावी लागायची. त्यानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन म्हणजे रजिस्ट्रेशन, त्याचे अकाउंट्स म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये याला मॅन पॉवर, माणसं लागायची. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व बाबींचा समावेश होत होता आणि लाल फितीचा कारभार असेल तर पुन्हा तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून जीएसटी भारतामध्ये लागू केला गेला. फक्त जीएसटीला काही मर्यादा जमलं, ह्या जे टॅक्सेस मी तुम्हाला सांगितले हे सगळे टॅक्सेस एकत्र केले गेले. सेंट्रल गव्हर्नमेंटचे टॅक्सेस काही सोडून त्यातले काही सध्या सुद्धा आपल्याकडे लागू आहेत. फक्त जीएसटी म्हणून काही वस्तू वगळल्यात, त्यामध्ये आहे अल्कोहोल पेय, पेट्रोलियम पदार्थ आणि नॅचरल गॅस याचा समावेश केलेला नाही मित्रांनो. शेतीवर कुठल्या प्रकारचा टॅक्स याच्यामध्ये सुद्धा नाहीये. परंतु जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे बाकी टॅक्सेस होते ते टॅक्सेस
या बाकीच्या वस्तूंना सोडून एकत्र करून जीएसटीच्या अंतर्गत आणले गेले. राज्याच्या जीएसटीच्या अंतर्गत आणले गेले आणि जीएसटी आपल्या याच्यामध्ये हा लागू केलेला आहे. तर मित्रांनो, ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण प्राथमिक माहिती करासंबंधी जवळपास, त्यानंतर भारतामध्ये असलेली कर रचना, कोणकोणते कर होते हे बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वस्तू व सेवा कराचे प्रकार कोणकोणते आहेत आणि वस्तू व सेवा कर कधी लागू झाला याबाबतीत माहिती घेणार आहोत. धन्यवाद.